नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गोबी आणि पनीर, गोबी म्हणजे कॉलीफ्लॉवर आणि पनीर याची भाजी करणार आहोत। फार वेळ लागणार नाही आणि मुलांना, मोठ्यांना सगळ्यांना अगदी आवडीने खातील अशी ही भाजी आहे। तर ह्याच्यासाठी आपण इथे पनीर घेतलेलं आहे 200 ग्राम आणि हे पनीर व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहे। त्याच्या आधी पनीर एका नॅपकिनमध्ये गुंडाळून त्याच्यावर वजन ठेवून त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते काढून टाकलेलं आहे आणि इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून, तेल किंवा तुम्ही लोणीसुद्धा घालू शकता। हे पनीरचे तुकडे जे आहेत ते आपण फ्राय करून घेतलेले आहेत, थोडे शॅलो फ्राय। तुम्ही हवं तर डीप फ्रायही करू शकता। तर असे हे तुकडे फ्राय करून घेऊन इथे एका प्लेटवर काढून ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे हे कॉलीफ्लॉवरचे फ्लॉरेट्स जे म्हणतात ते इथे व्यवस्थित चिरून घेऊन गरम पाण्यामध्ये एक 20 मिनिटं ठेवलेले आहेत। पाण्यामध्ये थोडी हळद आणि मीठ घातलेलं होतं। त्यानंतर हे फ्लॉरेट्स बाहेर काढून घेतलेले आहेत, प्लेटमध्ये काढलेले आहेत। इथे एका पॅनमध्ये, ज्या पॅनमध्ये आपण पनीर शॅलो फ्राय केलं होतं, परतून घेतलं होतं, त्याच्यामध्येच मी इथे आता थोडे जिरे घातलेले आहेत। नंतर त्याच्यात हिंग घातलेला आहे थोडासा, तेल गरम झाल्यावर। आणि हे जे कॉलीफ्लॉवर आहे तो आपण ह्याच्यामध्ये या पॅनमध्ये घालते मी आणि हा आपण थोडा शिजवून घेणार आहोत। पूर्ण शिजवायचा नाही आहे, थोडासा अर्धवट शिजला, एक 2-3 मिनटं आपण हे बारीक फ्लेम ठेवून शिजवून घेणार आहोत। जरूर असेल तर ह्याच्यामध्ये 1 चमचाभर, 1-2 चमचे फक्त पाणी घातलेलं आहे, म्हणजे त्या वाफेवर हे कॉलीफ्लॉवर व्यवस्थित शिजेल। तर इथे तुम्ही बघू शकता तो आता अर्धवट शिजलेला आहे आणि आता कॉलीफ्लॉवर पूर्ण शिजवायचा नाही आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये आपण जे आधी शॅलो फ्राय करून घेतलेले पनीरचे तुकडे आहेत ते घातलेले आहेत आणि हे कॉलीफ्लॉवर बरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत। दोन्ही आता अर्धवट शिजलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी एक अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे। कॉलीफ्लॉवरला आपण आधी हळद घातलीच होती थोडीशी। त्यानंतर इथे मी लाल तिखट घालते आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। नंतर इथे धणे जिरेची पावडर, भाजून धणे जिरे केलेली पावडर जी आहे ती घातली आहे इथे थोडीशी। नंतर आमचूर पावडर घालते आहे मी थोडंसं आंबटपणासाठी। आमचूरच्या ऐवजी तुम्ही नंतर लिंबूही पिळू शकता। तसंच इथे गरम मसाला एक अर्धा चमचा घालते आहे आणि आता हे सगळे मसाले आपण कॉलीफ्लॉवर आणि पनीरबरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायचे। त्यानंतर मी इथे 1 चमचाभर पाणी घालते आहे। हे पाणी घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर कोरडी हवी असेल, जरा ओलसर मऊ पाहिजे असेल तरच हे पाणी घालायचं आहे। थोडं जे पाणी राहिलेलं आहे ते झाकून ठेवलं की शोषलं जाईल आपल्या भाजीमध्ये। झाकण ठेवून शिजल्यानंतर आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालतो आहे चिरलेली आणि आता आपली ही भाजी तयार आहे। तर इथे आपली पनीरची भाजी तयार आहे। ही चपाती, भाकरी, पुरी, पराठे ह्याच्याबरोबर सर्व करायला मस्त लागते। तसंच पुलाव वगैरे बरोबर, पुलाव बिर्याणी बरोबरही सर्व करायला छान लागतं। तर नक्की करून बघा ही भाजी, वेळ काही खूप लागत नाही। कॉलीफ्लॉवर पाण्यामध्ये ठेवून भिजेपर्यंत आपण पनीर तयार करून घेऊ शकतो। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।